नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे. बघा, फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट जर तुम्ही पाहत असाल तर ही प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे. कारण 8व्या हप्त्याची तारीख आता ठरलेली आहे आणि ह्या तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सरसकट सगळ्या महिलांच्या नावावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येणार आहे. अशी मोठी माहिती जी आहे, अशी मोठी आनंदाची बातमी जी आहे आपल्याला अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, आत्ता मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये आता 9वा हप्ता यायला हवा होता, परंतु आता 8वा हप्ताच अजून मिळालेला महिलांना नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहे त्या खूप संभ्रमात आहे की आम्हाला हप्ता येईल का नाही येईल, किंवा आम्ही अपात्र झालो आहे का, अशा ज्या भीतीचं वातावरण जे आहे ते महिलांमध्ये पसरलेलं आहे. परंतु हा जो हप्ता आहे तो लेट येण्याचं कारण म्हणजे हा जो हप्ता आहे या हप्त्याची जी आहे ती छाननी चालू आहे. म्हणजे या फॉर्मची छाननी चालू आहे, लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी चालू आहे आणि ही पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो येणार नव्हता. कारण बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे. अपात्र महिलांची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि पात्र महिलांची संख्या जी आहे ती कमी आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो दर महिन्याला तुम्हाला 2 महिन्याचे हप्ता देखील येऊ शकतो. परंतु आत्ता हप्ता लेट येण्याचं कारण म्हणजे पडताळणी चालू होती फॉर्मची आणि फॉर्म जो आहे तो तुमचा तुम्ही ग्राह्य आहात की नाही, तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासलं जात होतं. आता हा जो हप्ता येणार आहे याची तारीख ठरलेली आहे आणि ही तारीख कोणती आहे, किंवा हा जो वेगवेगळ्या स्वरूपात हप्ता महिलांना येणार आहे, हा कोणत्या महिलांना किती हप्ता येणार आहे, कुठल्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अगदी छोटा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला शेवटपर्यंत पाहत राहा. बातमी खूप आनंदाची देणार आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळाले बरोबर आहे आणि 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती आलेला नाही आहे. काही कारणास्तव आपल्या खात्यावरती हप्ता आलेला नाही आहे, हे सगळ्याच महिलांना माहिती. पण बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 8वा हप्ता देखील आलेला आहे. बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही पण जानेवारीचा हप्ता मिळाला आहे. काही महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला, डिसेंबरचा मिळाला नाही आहे. तर असे जे तुमचे हप्ते पेंडिंग असेल तर ते सुद्धा हप्ते तुमचे आत्ता ह्या तारखेला येणार आहे. ती तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, आत्ता जी तारीख ठरलेली आहे त्या तारखेला सगळ्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहे. त्यामुळे तुमची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का, मार्चमध्ये 2 सण असतात. एक म्हणजे धुलीवंदन आणि दुसरं म्हणजे जो होळीचा सण असतो आपला, तो एक मोठा सण आहे, तो एक मानला जातो आपला मराठी लोकांचा. आणि दुसरा म्हणजे आपला गुढीपाडवा, म्हणजे मराठी लोकांचं नवीन वर्ष सुरू होत असतं. त्यामुळे हा जो हप्ता आहे, हा हप्ता आल्यानंतर उत्साहाचं वातावरण महिलांमध्ये असणार आहे. कारण 2 सण साजरे करण्यासाठी पैसे येणार आहे. 2 सण साजरे करण्यासाठी सरकार आपल्याला गिफ्ट देखील देत आहे. फक्त फेब्रुवारीचाच हप्ता आपल्याला देत नाही आहे सरकार, तर आपल्याला मार्चचा देखील हप्ता देत आहे. आपल्याला मार्चचा 2100 रुपये हप्ता देण्याचे आपल्याला सरकारने कबूल केले होते. परंतु जर आपल्याला सरकारने 2100 रुपये दिले तर आणि फेब्रुवारीचा जर आपल्याला हप्ता आला 1500 रुपये, तर हे 1500 रुपये आणि हे 2100 रुपये असे मिळून आपल्याला 3600 रुपये खात्यावरती येऊ शकतात. आणि जर सरकारने आपल्याला फक्त 1500 रुपये दिले, तुम्हाला हप्ता दिला, तर मार्चचा 1500 रुपये आणि फेब्रुवारीचा 1500 रुपये म्हणजे 8वा आणि 9वा हप्ताचे 1500 मिळून तुमच्या खात्यावरती तब्बल 3000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. तुम्हाला सण साजरा करण्यासाठी पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात. आता बघा, आत्तापर्यंत बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता हे अपात्रतेचं कारण काय आहे, तारीख सांगण्या अगोदर मी तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगते. बघा, लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. अपात्र महिला का झालेल्या आहेत, तर त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, त्यांच्या घरी सरकारी नोकरदार कोणीतरी घरामध्ये असेल, पेन्शनधारक त्यांच्या घरी कोणी असेल आणि ते जर सरकारला टॅक्स भरत असतील, तर ह्या ज्या महिला आहे, आता ह्या ज्या महिला आहे त्या अपात्र झालेल्या आहे. कारणही तसंच आहे. बघा, बऱ्याच महिला ज्या आहे त्या अचानक अपात्र झालेल्या आहे. या त्रुटीमध्ये त्या बसत देखील नाही तरी देखील त्या अपात्र झालेल्या आहे. तर त्याचं कारण काय आहे, त्यांचं आधार कार्डवर नाव वेगळं आहे, पॅन कार्डवरती नाव वेगळं आहे, बँकेच्या खात्यावरती नाव वेगळं आहे आणि तुम्ही जो लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला आहे त्यावरती तुमचं नाव वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही अपात्र झालेला आहात. त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत एकही
हप्ता आलेला नाही आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला बँकेचा मेसेज येतो, आपल्याला खात्यावरती पैसे आलेचा मेसेज येतो, परंतु खात्यावरती पैसे आलेले नसतात. तर असं फ्रॉड देखील होऊ शकतं तुमच्याबरोबर. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो नंबर आहे, तुमचा स्वतःचा जो नंबर आहे, तो नंबरच तुम्ही बँकच्या खात्याला लिंक करायचा आहे. म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती जी आहे ती योजनांची मिळत असते. आता नमो शेतकरी योजनांचा ज्या महिला लाभ घेतात, ज्या आपल्या शेतकरी महिला ज्या आहे त्या लाभ घेत असतात, तर त्यांना तिकडं जर 1000 रुपये मिळत असतील तर त्यांना लाडक्या बहिणीचे 500 रुपये मिळून येणार आहे. आणि दिव्यांग महिला ज्या आहे त्यांना जर दिव्यांग योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना इकडचे जे आहे ते 500 रुपये मिळणार आहे. पण दिव्यांग योजना आणि नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना असे 3 योजनांचे पैसे जे आहे महिलांच्या खात्यावरती, जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती पैसे येतील त्याच वेळेस हे पैसे देखील येणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का कुठल्या दिवशी सरकार मोठं तुम्हाला गिफ्ट देणार आहे, कुठल्या दिवशी सरसकट महिलांच्या खात्यावरती पैसे टाकणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला सांगणारच आहे मी. या दिवशी ज्या महिलांसाठी खास दिवस आहे हा, आणि महिलांसाठीच गिफ्ट येणार आहे, सरकारकडून येणार आहे, राज्य सरकारकडून येणार आहे. आपल्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीच अशी घोषणा केलेली आहे का महिला वर्गाला जे आहे ते मोठं गिफ्ट देणार आहे. गिफ्ट म्हणजे काय आहे तर तुम्हाला एका हप्त्याबरोबर दुसरा हप्ता जो आहे तो गिफ्ट म्हणून दिला जाणार आहे. दुसऱ्या हप्त्याचे पैसे जे आहे तुम्हाला दिले जाणार आहे. तर ही जी तारीख आहे ही म्हणजे महिला दिनाच्या दिवशी तुम्हाला दोन्ही हप्ते जे आहे ते तुमच्या खात्यावरती येणार आहे. महिला दिन जो आहे 8 मार्च रोजी महिला दिवस आहे, आणि ह्या महिला दिवसाच्या दिवशी तुमच्या खात्यावरती तब्बल 2 हप्ते येणार आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यावरती जानेवारीचा हप्ता आलेला नसेल किंवा डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल, 6वा 7वा जर हप्ता आलेला नसेल तर त्या महिलांना देखील ह्या ज्या 8 मार्च रोजी आहे या दिवशी हे जे पेंडिंग राहिलेले हप्ते जे आहे ते मिळणार आहे. आणि उर्वरित जे महिला ज्या आहे, ज्या अपात्र झालेल्या आहे त्यांना तर हप्ता मिळणार नाही आहे. परंतु हा जो आहे हा फेब्रुवारीचा हप्ता कोणालाच मिळालेला नसेल, आणि मार्चचा म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही मिळून 3000 किंवा 3600 रुपये तुम्हाला येऊ शकतात. 3600 रुपये कसे, तर जर तुम्हाला 2100 रुपये जर खात्यावरती सरकारने दिले, मार्च महिन्याचे जे कबूल केले होते ते जर दिले तर तुम्हाला 3600 रुपये मिळतील. आणि जर सरकारने एकच हप्ता तुम्हाला दिला, फेब्रुवारीचा जर दिला, तर 1500 रुपये तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. पण तुम्हाला सण साजरे करण्यासाठी, गोरगरीब महिलांना सण साजरे करण्यासाठी हा जो हप्ता आहे हा मार्च महिन्यामध्ये देण्यात आलेला आहे. प्लस जे आहे फॉर्मची जी आहे ती पडताळणी करण्यात येते, आणि ही पडताळणी ही छाननी झाल्याशिवाय आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो डेबिट करणार नव्हतंच, असं सरकारने स्पष्ट सांगितलं होतं. परंतु आता ह्या ज्या फॉर्मची जी आहे ती चाचणी झालेली आहे, छाननी झालेली आहे. त्यामुळे आता पैसे येण्यास काहीही हरकत नाही आहे. त्यामुळे 8 मार्च महिला दिनानिमित्त तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा, म्हणजे आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.